जळगाव विधान परिषदेच्या जागेवरून आता शिंदे सेनेतच अंतर्गत वाद उफाळून आलाय। राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपले चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्यासाठी उमेदवारीची मागणी केली आहे, तर दुसरीकडे आमदार किशोर पाटील यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे। माझ्या मुलाचं वय हे कमी नाही आहे, नाहीतर युती तुटली असती तरी मी निवडणूक लढलो असतो, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे। मला असं वाटतं की मागच्या काळामध्ये तो जिल्हा परिषद सदस्य होता आणि लोकांमध्ये संपर्क आहे आणि निश्चितपणाने मागणी केलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये आम्ही शिवसेना म्हणून किंवा भाजपा म्हणून निवडणुका आता महापालिकेच्या असतील, काही ठिकाणी नगरपालिकेच्या आहे, एकत्रित लढलो आहे। त्यामुळे निश्चितपणाने ही जागा आम्हाला मिळाल्यावर प्रतापची आम्ही मागणी केलेली आहे। अधिकाराने आणि हक्काने मागतोच आहे, ती मिळावी, ती मिळेल अशी अपेक्षाही व्यक्त करतो आहे की सुमितचं वय 30 नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्याचं वय आता 25 आहे, त्याच्यामुळे जर का वय त्याचं 30 असतं तर कदाचित मी आज तुम्हाला शब्द दिला असता की होय, जरी उमेदवारी म्हणजे युती तुटली तरी मी लढेल, असं कदाचित मी तुम्हाला सांगू शकलो असतो। पण आत्ता हा चेंडू मला वाटतं गुलाबभाऊंच्या पारड्यात आहे। वरिष्ठ नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील, पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब असतील, हे जे निर्णय घेतील त्या निर्णयाच्या पाठीशी मी राहील।